ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान. त्याची पार्श्वभूमी फारच थोड्या जणांना माहिती आहे. माझ्यासारखी काही आता सूर्यास्ताला जाणारी माणसं आहेत त्यांनाच ही गोष्ट माहित आहे. गाणं सगळ्यांना माहिती आहे, त्या गाण्याची पार्श्वभूमी मात्र माहित नाही. ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगाओ नारा. जी माणसं मार खाऊ शकतात ना, ती मार देऊ शकतात, कारण त्यांना ती सहनशक्ती आलेली असते. ती मारायला घाबरत नाही. गे माय भू तुझे मी पेढी न बांग सारे, आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. तलवारीच्या धारेनं रणांगण जिंकता येतं, पण संबंध देशाच्या मनगटांमध्ये रक्त पेटवायचं असेल तर फक्त आणि फक्त कवीची लेखणीच मदत करते. आपल्या देशात अनेक वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, पण क्रांतीची मशाल पेटवण्यासाठी बंदुकीच्या गोळ्यांनी नाही, तर आचार्य अत्रे, साने गुरुजी, कवी केशवसूत, रवींद्रनाथ टागोर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक कवींच्या लेखणीतून ही क्रांतीची मशाल पेटवली गेली. काही शब्द असे असतात जे आपल्या काळजावर घाव घालतात, काही शब्द असे असतात जे अंगावर शहारे आणतात. नमस्कार. तरुण भारतच्या संवाद सुरंगी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन, आणि आज हा सण साजरा करण्यासाठी आपण अनेक कवितांच्या माध्यमातून, स्फूर्तिगीतांच्या माध्यमातून हा स्वातंत्र्य दिन पुन्हा एकदा नव्याने उलगडणारा. आज आपल्या सोबत आहेत सावंतवाडीचे सुप्रसिद्ध माजी शिक्षक, इतिहास अभ्यासक आणि कवितांची प्रचंड आवड असलेले आपल्या सर्वांचे लाडके शंकर प्रभू सर. सर, तुमचं तरुण भारत टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत. या मुलाखतीची सुरुवात तुम्हाला या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त कोणतं गाणं आवडतं, कोणती कविता आवडते यानेच करूया. सर, तुम्ही जे स्फूर्तिगीत ऐकले, जे काव्य ऐकले, त्याच्यापैकी सगळ्यात जास्त तुम्हाला आवडणारं एखादं काव्य कोणतं असेल, किंवा ते गुणगुणायला लागल्यावर तुमच्या मनात त्याविषयीच्या काय भावना निर्माण होतात? तर गाणी म्हणशील तशी अनेक गाणी माझी परिचित आहेत, पण त्यातल्या त्यात एक अतिशय जवळचं गाणं म्हणजे कबूल काबुलीवाला म्हणून चित्रपट आला होता, आणि त्याच्या काबुल चित्रपटात त्याची सेंट्रल आयडियाच अशी होती की तो पठाण इथं पोटा पाण्यासाठी इथं येतो, आणि अफगाणिस्तानातून तो आलेला असतो. त्याला आपल्या मायभूमीची खूप आठवण येते, आईवडिलांची आठवण येते, मुलांची, बायकोची, पण पोटा पाण्यात इथे राहतो. आणि एकांतात असताना तो जी काय आपल्या मायभूमीची आठवण काढतो ते या गाण्यातून सांगितलेलं आहे. वास्तविक बघायला गेलं हे गाणं सगळ्यांना लागू होतं, सगळ्यांना लागू होतं. सावरकरांना देखील ते लागू झालं, तो वासुदेव बळवंत फडक्यांना पण लागू झालं होतं. की जे कोण हे स्वातंत्र्यवीर होऊन गेले त्यांच्या अगदी जवळ असणारं असं हे गाणं आहे. त्याचा एक कडवं एखादं म्हणून दरकाळ आपल्याला सगळी गाती गाणं. ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान. तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान. ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान. तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम. तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम. चूम लूं मैं उस जुबा को जिस पे आए तेरा नाम. सबसे प्यारी सुबह तेरी, सबसे रंगी तेरी शाम, तुझ पे दिल कुर्बान. तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू,
तू ही मेरी जान, ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान, तुझ पे दिल कुर्बान, तुझ पे दिल कुर्बान. खूप सुंदर सर. अक्षरशः अंगावर शहारे येण्यासारखं असं हे गाणं आहे. हे गाणं तुम्हाला आवडतं म्हणजे याच्या पाठीमागे तुमची एखाद दुसरी आठवण नक्कीच असेल. तर ती आठवण काय होती या गाण्याच्या पाठीमागे? कसं झालं म्हणजे बालवयात ह्या गोष्टींची का कुणास ठाऊक पण मला आवड होतीच नाही असं. आणि क्रांतिकारकांचा अभ्यास करायला आजही मला आवडतं. कारण त्यांनी जे काय हाल अपेक्षा ज्या काय त्याने भोगल्या त्यांचं फारसं कौतुक, फारसं म्हणतं पूर्ण झालं असं म्हणत नाही, पण फारसं कौतुक झालं नाही. कारण त्याची तीव्रता ही आता स्वातंत्र्योत्तर काळात 70-75 वर्ष आपल्याला होऊन गेली. पण अगदी शाळेत माझं ते एक शल्य आहे, स्वतः शिक्षक असताना देखील माझं ते एक शल्य आहे. शाळेत जरी जर मग 5 क्रांतिकारकांची नावं सांगा म्हणून सांगितलं तर किती मुलं सांगतील हा एक मोठा प्रश्न आहे. कारण त्याची कारणं काय आहेत किंवा कसं हे तो भाग वेगळा. पण हे एक शल्य आहे. कारण सुजलाम सुफलाम असलेला भारत हा आजही काही बाबतीत असा अलीकडच्या 5-10 वर्षात मात्र आपल्या देशाने ताजमानेने जगायला शिकला. आपला देश ही गोष्ट खरी आहे, लक्षात आलं का? पण इस्रायल सारखा छोटासा देश चारी बाजूला शत्रूने घेरलेला असताना आजपर्यंत एकही युद्ध हरलेला नाही, लक्षात आलं का? तर आठवणीचं म्हणतेस तर 1962 मध्ये चीनने जे का हल्ला केला आपल्यावरती आणि या हल्ल्यात आपण पूर्णपणे पराभूत झालो. कारण वेगळे आहेत, त्याचा उल्लेख करणं हा भाग वेगळा. ते आम्ही काहीतरी 2री-4थीच असेल का, म्हणजे किती लहानपणापासून ते झालं होतं ते बोल. आणि अक्षरशः त्या कालावधीत आपण एवढा मोठा पराभव आपण स्वीकारला की अक्षरशः आपले सैनिक त्या गारठ्यात, हिमालयाच्या गारठ्यात व्यवस्थित त्यांचे कपडे नव्हते, हत्यारं नव्हती, अशा अवस्थेत ते लढले आणि आपण आपला प्रदेश गमावला. अक्षरशः त्यांची जी प्रेतं होती ही प्रेतं त्या चिनी सैनिकांनी त्या गंगेच्या प्रवाहात अशी टाकून दिली. आता तुम्ही एक गाणं सांगितलं, तसंच एक गाणं असं आहे जे आमच्या पिढीला सुद्धा प्रचंड आवडतंय, आपल्या लता दीदींचं. हो. तर ते जे गाणं आहे ते आपण आजही गुणगुणतो. आज ते गाणं तुमच्या मुखातून ऐकायला आम्हाला प्रचंड आवडेल. आणि ते गाणं म्हटल्यानंतर तुमच्या मनात अशी कोणती भावना निर्माण होते तेही आवडेल जाणून घ्यायला. लता दीदींनी, कवी प्रदीप यांनी त्याच्यावरती हे गाणं लिहिलं होतं. काय ते गाणं सगळ्यांना परिचित आहे. आणि ते गाणं ऐकल्यानंतर पंडितजी हे ढसाढसा रडले होते. कारण चीनच्या आक्रमणावरतीच ते आधारित होतं. कशी परिस्थिती होती, एकच कडवं आपण घेऊयात असं समजून घेतलं सुप्रिया लक्षात येईल. त्यात उल्लेख आहे, या कडव्यातच उल्लेख आहे त्याचा. पण हे सैनिक किती तिथं मारले गेले, पुढे त्यांचं काय झालं काय हे आपण देशवासियांना कळलं देखील नाही. इतका दारुण पराभव आपण पत्करला. कवी प्रदीप यांनी ते गीत लिहिलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याची पार्श्वभूमी फारच थोड्या जणांना माहिती आहे. माझ्यासारखी काही आता सूर्यास्ताला जाणारी माणसं आहेत त्यांनाच ही गोष्ट माहित आहे. गाणं सगळ्यांना माहिती आहे, त्या गाण्याची पार्श्वभूमी मात्र माहित नाही. लक्षात, ती सुरुवात तशी आहे. 1962 युद्ध झालं त्यावेळेस. ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगाओ नारा, ये शुभ दिन है लहराए तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के फिर ना आए, जो लौट के फिर ना आए.
ऐ मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर दो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. रवी सावरकर जे आहेत त्याने एक सुंदर कविता लिहिली होती, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. आजकाल आमच्या पिढीतील जी मुलं आहेत ती सुद्धा इथे असतात, बाहेर देशात शिकायला जातात, पण त्यावेळी सावरकरांच्या मनात जे राष्ट्रप्रेम होतं ते आमच्यामध्ये जागरूक व्हावं याच्यासाठी नक्की आम्ही काय केलं पाहिजे, किंवा त्यांच्यासारखं लिखाण आम्हालाही करता यावं याच्यासाठी काय केलं पाहिजे, आणि एकंदरीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ती जी कविता लिहिली त्याच्या पाठीमागे त्यांचे काय विचार होते ते तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे जे रसायन आहे, रसायनच म्हणतो त्याला, हे आजपर्यंत जगात तयार झालेलं ना माझ्या मते, बरोबर आहे चूक काय मला माहित नाही. आणि मी स्वतःला भाग्यवान असं समजतो. माझ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेचे नंबर दादरला पडले होते. दादर म्हणजे मुंबईत माझं शिक्षण, आणि तिथं दादरचं ते हायस्कूल बालमोहन विद्यामध्ये आमचे नंबर पडले होते. आणि त्याच वर्षी सावरकरांनी प्रायोपवेशन करून, प्रायोपवेशन याचा अर्थ फक्त पाणी, बाकी काही नव्हतं, किंवा ज्याचा शहाळ्याचं पाणी घेऊन एक 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 क्षणानं मृत्यूच्या जवळ सरकायचं. साधी गोष्ट नाही आहे, खरंच साधी गोष्ट नाही आहे. एक दिवस उपाशी राहून मुख काय होतं ते, आणि शेवटपर्यंत हा धगधगता सूर्य तसाच तेजस्वी होता, तसाच. त्यांच्यावर प्रेम करण्याने कितीतरी जणांनी त्यांना आग्रह केला, आम्हाला तुम्ही हव्या का, तुम्ही असं करू नका. नाही, माझं काम संपलंय, आता काम तुमचं सुरू झालंय. आणि यांचं दर्शन घेण्याचं एक भाग्य मला त्यावेळेस लाभलं. माझं एवढं काय वाचन नव्हतं, कारण 7वीतला विद्यार्थी, पण स्वातंत्र्य सावरकर हे नाव परिचित होतं. पण एक औत्सुक्य होतं, म्हणजे कसे असतील हे, काय किंवा का. त्यांची मार्सलीच्या बंदरातली उडी ही गाजली होती त्यावेळेस लक्षात त्यांना. आणि फ्रान्सच्या किनाऱ्यावरून इंग्लंडच्या किनाऱ्यावर त्यांनी फ्रान्सचा किनारा गाठला पोहत. केवढं ब्रेन एवढा शार्प होता की तिथं फ्रान्स सरकारच्या ताब्यात गेल्यानंतर मी कोणाचा कैदी होणार, कैदी कुठच्या तरी देशाचा होणार, इंग्लंडचा तरी होणार आणि फ्रान्सचा तरी होता. जवळजवळ आहे ते देश. पण तिथं गेल्यानंतर पकडा पकडा म्हणून ते ओरडले किनारा गाठला. पाठोपाठ ब्रिटिश नौका येत होता त्यांचा पाठलाग करीत. आणि तिथं ते फ्रेंचांना सांगायला आहे फ्रान्स सरकार, मला पकडा. म्हणजे मला पकडणं एवढ्यासाठी की तुम्ही मला पकडले आणि तुम्ही कोणाचा कैदी होईल, फ्रान्स सरकारचा. ते कायदे मला लागू होणार नाही, कोणाचे, ब्रिटिशांची. म्हणजे मला तिथून जरी चळवळ करता आली तरी मी इथून करू शकेन. काय डोकं होतं ते बघा. पण फ्रान्सचे आणि इंग्लंडचे हे रक्तसंबंध असल्यामुळे, म्हणजे राजा वगैरे त्यांचं देणं घेणं ह्या गोष्टी असल्यामुळे, नातेसंबंध जोडलेले असल्यामुळे फ्रान्स गव्हर्नमेंटने आंतरराष्ट्रीय नियम उभारून शेवटी सावरकर तिकडे ते सुपूर्द केलं. तर ते इंग्लंडच्या त्या किनाऱ्यावर बसलेले असताना त्यांना त्या समुद्र किनाऱ्यावर बसलेले असताना त्यांना चक्कन आपल्या देशाची आठवण झाली. आपला इतिहास आठवतो आणि त्या इतिहासाला धरून त्यांनी ते गाणं लिहिलेलं आहे, ने मजसीने प्रथमा सागरा प्राण तळमळ. शब्द देखील एवढे अचूक आहेत. आता सगळं गीत मी घेत नाही, पण त्याचा उल्लेख आहे, कथिल हे अगस्तीस आता आहे. माझ्या मायभूमीला तू दुबळं समजू नकोस, माझ्या आईला तू दुबळं समजू नकोस. का, तिच्या पोटी अनेक अशी नररत्न जन्माला आलेली आहे का, की तुला ती चितपट करतील, त्यांच्या पुढे तू क्षुद्र आहे. ते वसिष्ठ ऋषी जे होते त्यांनी समुद्राला, समुद्रोतावर म्हटलं मी एवढा विशाल आहे, पांचखंडात मी पसरलेला आहे, हे कोण मला जाणार नाही ना. त्याने पुन्हा पुन्हा सांगितलं, बघ मला माझ्या पराक्रम तुला दाखवण्याची संधी तू देऊ नकोस.
अतिशय कोपट होते ते, देव देखील घाबरायचे त्यांना. तर तो ऐकायला कसाच तयार नाही. बरं ठीक आहे. त्याने कमरेवरती हात घेतला, तोंड उघडलं आणि समुद्राला प्यायला सुरुवात केली. एवढा प्यायला सुरुवात केली की समुद्राचा पुढचा भाग असा आटत 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 जायला लागला. शेवटी समुद्राला भीती पडली आणि समुद्र हात जोडून त्याने शरण आला. नाही, मी असं परत कधी करणार नाही. का? तुम्हाला हवी तेवढी भूमी घ्या, मला हवी तेवढी नको, माझ्या पुरतीच हवी आहे, मला हाव नाही. कारण दिलेल्या जागेवर मी राहत नाही जागेवर राहत, मला हवी तेवढी घ्या. आणि तो शरण आला आणि पुन्हा तो प्यालेला समुद्र त्याने रीता केला आणि छोट्याच्या जागेवर त्याने आपली ती साधना केली. हे का सांगतोय? सावरकरांच्या त्या गीतात त्याचा उल्लेख आहे. अजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा सागरा भूमातेच्या चरणतला तुझ धुता मी नित्य पाहिला होता. माझ्या आईचे पाय धुताना तुला मी नेहमी बघितलोय. उन्मत्तपणे वागू नकोस, मला इथून तिकडे घेऊन चल. का? साने गुरुजींची एक कविता आहे, आता उठवू सारे राहणं, आता पेटवू सारे राहणं. कुसुमाग्रजांची आहे, गरजा जय जयकार, क्रांतीचा जय जयकार. आचार्य अत्रेंची आहे, चले जाओ हे काव्य जे आहे. तर ही इंग्रजांच्या काळात लिहिलेली काही काव्य आहेत. इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध सामान्य जनतेच्या मनात क्रांतीची ठिणगी पाडण्यात किंवा मग जी सामान्य जनता होती तिला रस्त्यावर उतरवण्यासाठी या स्फूर्तिगीतांनी अशी नेमकी कोणती जादू केली होती की प्रत्येक माणसाला देशप्रेम त्याचं जागृत झालेलं होतं? आता यातला सत्याचा भाग कोणता आणि असत्याचा भाग कोणता हे काय मी सांगू शकणार नाही. फक्त जे काय माझं वाचन झालंय, मला काही वडीलधारी माणसं भेटली, त्यांच्या तोंडातून काही चांगल्या गोष्टी मी ऐकल्या किंवा काय, जसं मी आज तुझ्याबरोबर बोलतोय तसं मला भेटलेली कोणतरी चांगली माणसं होती. तर त्यातून हे आलं. तर मला जे काही कळलं त्यातून मला एक जाणवलं, 1942 मध्ये जी चले जावची चळवळ झाली काय, त्यात आपली बरीच माणसं मारली गेली ब्रिटिशांच्या लाठीमारापुढे, कारण हातात काही शस्त्र नव्हते. सावरकरांचं म्हणणं होतं असं होतं की तेच हात ज्या हातावरती लाठ्या बसल्या त्याच हाताने जर त्या लाठ्या घेतल्या असत्या आणि उलट पक्षी जर प्रतिकार केला असता तर आपला देश कदाचित लवकर सुधारला असता. लक्षात आलं ना? अर्थात सावरकरांचे हे विचार वेगळे आहेत, ते विचार वेगळे आहेत. कारण जी माणसं मार खाऊ शकतात ना ती मार देऊ शकतात, कारण त्यांना ती सहनशक्ती आलेली असते, ती मारायला घाबरत नाही. त्यावेळेस 1942 मध्ये चले जावची चळवळ सुरू झाली आणि 1945 मध्ये दुसरं महायुद्ध संपलं. 42 मध्ये चले जावची चळवळ सुरू झाली, 1939 मध्ये दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली. म्हणजे बरोबर 3 वर्षांनी चले जावची चळवळ सुरू झाली का. आणि त्यात 45 पर्यंत 39 ते 45 पर्यंत युद्ध चाललं, हे जागतिक महायुद्ध. आणि या युद्धात काय ब्रिटिशांचा जय झाला, पण हा जय त्यांना पचवता आला नाही. आणि जर्मनीने त्यांना एवढं घायाळ केलं होतं की ब्रिटिश परत पुन्हा उभे राहू शकले नाही. त्यामुळे त्यांनी जी जगातली जी असंख्य राष्ट्र होती त्यात हिंदुस्थान पण होतं, पाकिस्तान पण होतं, अफगाणिस्तान पण होता, आणखीन काही देश होते, या सगळ्या देशांवरती जो कब्जा ब्रिटिशांनी मिळवला होता ते सगळे देश त्यांना सांभाळणं कठीण होत होतं, सगळ्या देशांवर राज्य करणं. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी 1947 साली बाबा हे तुमचं काय ते सांभाळा, हे त्याचं एक कारण आहे. आणि त्याच वेळेस 45 मध्ये आपले सुभाषबाबू यांनी बरोबर जर्मन फौजा ज्या भारताच्या विरुद्ध होता त्यांना एकत्र केलं. त्या सैन्यात असलेले भारतीय सैनिक त्यांना एकत्र आणि आझाद हिंद सेना, आणि ती सेना घेऊन
ते भारताच्या वायव्य सीमेवर हजर झाले. लक्षात आलं का? आणि वायव्य सीमेवरचा बराचसा भाग आझाद हिंद सेनेने जिंकला आणि तिथून त्यांना भारतात शिरायचं होतं. पण दुर्दैवानं सुभाषबाबूंचा जपानला जात असताना त्या विमानात त्यांचा मृत्यू झाला. विमान कोसळलं की कोसळवलं गेलं, तो भाग वेगळा आहे. पण अशी त्यांची क्रेज होती सुभाषबाबूंची. त्यांनी हिटलर बरोबर सलोखा केला होता आणि ब्रिटिशांविरुद्ध चढाई केली. सुभाषबाबूंचा स्वातंत्र्याला फार मोठा वाटा आहे. त्यांना तेवढं वेटेज दिलं जात नाही का, असं माझ्यासारख्या अनेकांचं मत आहे. समजलं? म्हणजे यात नमस्कार करून माणसं बदलत नाहीत. एक तर त्यांच्या काळजाला हात घालावा लागतो किंवा कानपटात मारावा लागतो, काहीतरी सुरुवातीची जी स्तुतिगीतं होती किंवा कविता होत्या त्या आपण बघितल्या, त्या अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहेत, सगळ्यांच्या जिभेवर रेंगाळत आहेत. आणि आत्ताची जी गाणी आहेत, आत्ताची जी काव्य आहेत, त्यात तेवढा भाव उतरत नाहीये. तर आमची ही पिढी लिहिते, वाचते, पण ते वेगळ्या स्वरूपात आहे. आम्ही ऑडिओ बुक्स ऐकतो, हे वेगळ्या स्वरूपात आहे. पण आम्हाला त्यांच्यासारखं जर लिखाण करायचं असेल, त्यांच्यासारख्या भावना आमच्या मनात निर्माण करायच्या असतील, तर ह्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? संदेश देण्याइतपत मी बाईबाब मोठा नाहीये, पण मला एवढं माहिती आहे की मी जे बोलतोय ना त्याच्यापेक्षा खूप काहीतरी तू बोलू शकतेस. खूप. लक्षात ना, मला जे काही उपलब्ध झालं ते फारच कमी आहे. आज तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आधी हा मोबाईल जो आहे ना, हा खरंच फार जवळचा मित्र आहे आणि फार जवळचा शत्रूही आहे. लक्षात आलं काय? तो त्याचा कसा उपयोग करतात त्याच्यावरती अवलंबून. आमच्या वेळेस काय नव्हतं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, वाचन हे जे आता 1857 स्वातंत्र्य होतं, सावरकरांचं आहे, ते पुस्तक वाचतानाच तू अशी वेड्यासारखी त्यात वाहत जातेस का. तर अशा प्रकारची काही पुस्तकं जी आहेत ती वाचली पाहिजे. कविता देखील वाचताना काही प्रसिद्ध कवी आहेत का, आणि सावरकरांच्या कविता जर तू वाचलास ना तर तू कधी अशी झोपणारच नाहीस. तू असं म्हणजे माझ्या बोलण्यातून तुला ते दिसत असेल, नाही असं नाही. आता ते अगस्त्य ऋषी, केवढा मोठा इतिहास आहे आम्हाला सांगू घ्या. अगस्त्य ऋषी केवळ माझेच आहेत का, तुझे पण आहेत, त्यांचे पण आहेत, सगळ्यांचे आहेत. पण जसं आपण आपल्या वाडवडिलांची अभिमानाने हकीकत सांगतो ना, त्याचं कारण काय, अरे आमच्या आजोबांना एकदा वाघान आक्रमण का असो धरले ते का, मग बाकीच्याने लाठा काटेन त्या का, एवढं अभिमानाने सांगतो. पण अगस्त्य ऋषी समुद्राला पित होते हे जसं सावरकरांना माहिती होतं तसं आपल्यालाही माहिती असतं. लक्षात आलं ना, तो आपला इतिहास आहे, हे फार महत्वाचं आहे. आणि वाचनाशिवाय ह्या गोष्टी. आपले कवी आहेत कुसुमाग्रज, त्यांनी अनेक कविता लिहिल्या, तर त्यांची एखादी कविता त्यानेच आपण समारोप या मुलाखतीचा करूया. जरूर. माझ्या आवडते कवी आहेत. प्रश्न वेडात मराठे वीर दौडले साता, काय शब्द आहेत, पण ती कथा माहिती असली पाहिजे. लक्षात आलं ना, शिवरायांचा तो मित्र त्यांचा बेलोरखानाला कसं परतवलं का, आणि ती घनघोर लढाई कशी झाली. तू बेळगावला जाताना आंबोलीच्या उजव्या हाताला असं तो भाग आहे ज्या ठिकाणी ती लढाई घडली. तो इतिहास तू वाच. मी आता इथं ते रिपीट करत नाही, कारण तुझं काम वाटणार, तुझं लक्ष त्या कामाकडे असणार आणि मी इकडे मुलाखत मिळते त्याला काय ते मिळालं. पण त्या ह्याच्यात त्यांनी शेवटचं कडवं जे त्या ह्याच्यात ती घनघोर जी लढाई झाली बेलोरखानात आणि आपले ऐकलं मला आठवत नाही, आपल्या शिवाजीचा तो बालपणाचा सरदार, तर ती जी घनघोर लढाई झाली. कारण म्हणून त्याला एकदा देहदान त्यांनी दिलं होतं, एकदा माफ केलं होतं. लक्षात आलं ना. आणि शिवरायांनी त्यांना सांगितलं होतं, बघ तू अन्नाला विसरणाऱ्या माणसाला जिवंत सोडलेस आणि तो स्वराज्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, त्याला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नकोस. आणि त्यांना एवढं अपमानास्पद वाटलं ते, कारण राजांच्या मनातून मी उतरलो ग, हे शल्य त्याच्याकडे होतं. आता काय असं तू नाही तर दुसरीकडे चाललो. तर ते तसं नव्हतं. आणि तिथं ते बघितलं शेवटचं कडवं जे यांचं आहे कुसुमाग्रज यांचं, ही घनघोर लढाई झाली, त्यात ते मारले गेले. नंतर शिवरायांनी
शिवरायांना या गोष्ट खूप दुःख झालं. आपला मित्र मारला गेला त्यानंतर परत बेलोर कनावर त्यांनी चढाई केली आणि त्यालाही नाहीसा केला का, आणि त्याचा सूड घेतला शिवरायाने. तो हकीकत वेगळी आहे. मी येतोय कोणाकडे, कुसुमाग्रजांकडे. तर वेडात मराठी वीर दौडले साथ ही कविता तू वाच, त्याच्यामागचा इतिहास समजून घे आणि मग ती वाच. लक्षात ना. तर त्यांचं शेवटचं जे कडवं आहे ते त्यांनी इतकं सुंदर लिहिलं आहे का. ही घनघोर लढाई झाली का, आणि ह्या लढाईत बेलोर खानाचा नायनाट झाला, हे सगळं ठीक आहे, परंतु ती कशी लढाई झाली ते म्हणून. तर हे अनामीरा मला का घ्यावीशी वाटली की आपण जे समोर आहे ना ते आपल्याला दिसतं, म्हणजे आपण सांगू शकतो असं आहे तसं आहे तसं आहे, पण जे आपल्या पाठीमागे घडलेलं ते आपल्याला ज्ञात नसतं. पण त्या गोष्टीमुळे आपलं आयुष्य बदललेलं असतं, आपल्याला बरंच काही त्या घटनेने मिळवून दिलेलं असतं, हे आपल्याला माहीतच नसतं. स्वातंत्र्य लढलं गेलं, आपण स्वातंत्र्य मिळवलं तरी गोष्ट खरी आहे, परंतु जेव्हा ते स्वातंत्र्य टिकवणं हा विषय येतो तेव्हा अनेकांना आपलं बलिदान द्यावं लागतं. आणि हे आयुष्य वेचलेली माणसं असतात, ही फारच थोडी आपल्याला माहीत असतात, पण त्यांच्या जीवावरती आपण जगत असतो. आपल्याला मागची घटना माहीत नसते, या लोकांनी देशासाठी काय केलं किंवा काय केलं. आता सांगायचं, सकाळ मगाशी तुला सुरुवातीला सांगितलं की चीनच्या युद्धात आमचा एवढा दारुण पराभव झाला की ती आमच्या सैनिकांची प्रेत की नाही, त्यांनी अक्षरशः अशी काहीतरी फडकं बिडकं टाकताना तशी त्या गंगेच्या ओघात ते कोणाचे होते, कोणाचे नातेवाईक होते, कोणाचे वडील होते, कोणाचे भाऊ होते, कोणाचे पती होते, काही माहीत नाही. आजही ते अज्ञात आहे, आजही ते अज्ञात आहे, लक्षात आणलं. पण त्यांच्या पराक्रमामुळे चीनचं सैन्य तिथे अर्धावर थांबलं, लक्षात आणा, त्यांच्या बलिदानावर. तसंच पाकिस्तानच्या बाबतीत झालं. त्या बाबतीत पाकिस्तानवर आपण जय मिळवला, सगळं ठीक आहे, पण कोणीतरी अशा अज्ञात काही सैनिकांनी आपलं बलिदान तिथे दिलेलं आहे, लक्षात आणलं. तसंच केवळ सैन्याच्या बाबतीत नव्हे, समाज सुधारण्याच्या बाबतीत तिथे असे अनेकांनी आपली आयुष्य वेचलेली आहे. आपल्याला ती माणसं माहीतच नसतात, पण समाज सुधारण्यावर त्याचा परिणाम झालेला असतो की अज्ञात माणसं आहे, आणि त्या सगळ्यांना उद्देशून अनामीरा ही कविता त्यांनी लिहिलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्यातली 2-3 कडवी, मग तुम्हाला 2-3 काव्य बघायची असते ती वळ, पण सगळीच कुसुमाग्रजांची कडवी छान आहे, प्रश्नच नाही. कशी अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे न कुणी बांधला, पेटली न वात. अनामवीरा धग धगत्या समराच्या ज्वाला, या देशाकाशी. युद्ध पेटल्यानंतर जवान जातात तिथे लढायला. धग धगत्या समराच्या ज्वाला, या देशाकाशी. जळावयास्तव संसारातून उठो दिया जाशी. अनामवीरा. आपलं कुटुंब सगळं टाकून तो सैनिक गेला तिकडे, काय त्याचं झालं पुढे माहित नाही. भाव भक्तीचे तुझ्यावरी नच उधाळले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. सीमेवर जे बलिदान जे जवान बलिदान करतात त्यांच्या संसाराची राखरांगोळी झालेली असते हो का, त्याने वैभव काही, आणि ते अज्ञातपणे, म्हणजे बायका पोरं इथे असतात, कुठे गेले शत्रूने त्यांना कुठे पळवून दिले, काय काय. रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. नाही तर काल परवा आमदार झालेला केवढं त्याचं ते ढोल वाजवून या काय केलं तुम्ही. समाजाला हे सांगायचंय माझ्यापेक्षा. रियासतीवर
नसे नोंदले कुणी तुझे नाव, प्रणाम अनाम वीरा, मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होशी ना भय ना आशा. हा त्या निरीच्छपणाचा आहे. अनामवीरा, अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात. अनामवीरा. आपल्या भारत देशात वेगवेगळ्या जाती धर्माची लोक एकत्र राहतात आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक सुंदर कविता लिहिली आहे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. आणि आजच्या काळात आपण जेव्हा इथे राहतोय, आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या भारतातली जी ही शान आहे, जे आपल्याला या स्वातंत्र्य वीरांनी मिळवून दिलंय, ते तशाच्या तसं टिकवण्यासाठी, त्याच्यात वाढ करण्यासाठी त्यांनी जे लिहिलंय ते समजून घेणं, ते आत्मसात करणं आणि ते अनुभवून आपण तसं जगणं फार गरजेचं आहे. सरस संवाद सुरंगीमध्ये तुम्ही आलात, आम्हाला खूप छान वाटलं. तुमच्याकडून भरपूर माहिती मिळाली. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भागात.